प्रणया रामदास धनवटे. इयत्ता तिसरी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कलगाव. आदरणीय विचारमंचावरील अध्यक्ष महोदय, गावातील प्रतिष्ठित मंडळी, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला मुलींचे शिक्षण प्रगतीच्या लक्षण या विषयावरून छोटेसे भाषण देणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी नम्र विनंती करते. मुला मुलीत भेदभाव करू नका. मुलींचे शिक्षण अर्ध्यावर सोडू नका. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते. दोन्ही घरी गर्भलिंग परीक्षण करू नका. मुलींची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे सरकारने लेख वाचवा लेख शिकवा असा अभियान सुरू केला आहे. म्हणून म्हणते, मुलींना शिकवा, भेदभाव हटवा. असे नुसते सांगून जमायचे नाही. शिक्षण देऊन शांत करायची आहे. दुसरा काही उपायचा नाही. सर्वांनी शौचालय बांधून त्याचा वापर करा. जातीभेद पाळू नका. आपण सर्वजण एकाच परमेश्वराची लेकरं आहोत. आपण सर्वजण आनंदाने व सुखाने राहूयात. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र.